एक आठवड्यापूर्वी एक पेशंट आला होता. सर, मी मेडिकलमधून च्युइंगम विकत घेतो तंबाखू आणि गुटखा सोडण्यासाठी, पण तरीही मला यश मिळत नाही. असं कसं शक्य आहे? तर मी सांगितलं की तंबाखू किंवा तंबाखू रिलेटेड जे काही ॲडिक्शन आहे हा एक मनाचा आजार असतो आणि यासाठी मनानं आणि शरीराने दोन्हीने जर साथ दिली तर रिझल्ट मिळतो. कोणत्याही व्यसनाचा इलाज जर करायचं ठरवलं तर त्यासाठी 5 प्रकारची औषधं इम्पॉर्टंट असतात. म्हणजे व्यसन बंद केल्यानंतर त्रास होऊ नये म्हणून औषधं, विथड्रॉल मॅनेजमेंट, त्या व्यसनाची इच्छा जावी म्हणून औषधं, तिसरं व्यसन केल्यानंतर त्या पेशंटला रिॲक्शन झाली पाहिजे अशी औषधं. काही पेशंटला मानसिक आजार असतो, टेन्शन असतं, तर तो आजार शोधून काढून त्याची ट्रीटमेंट करावी लागते. आणि शारीरिक आजार म्हणजे ब्लड प्रेशरचा असेल, शुगरचा त्रास असेल किंवा स्वादुपिंडाचा त्रास असेल, शारीरिक व्याधींचा इलाज, म्हणजे 5 प्रकारची औषध दिली तर रिझल्ट मिळतो. मग ह्या पेशंटला तंबाखू गुटखा सोडण्यासाठी फक्त च्युइंगम कसं काम करेल? च्युइंगम हे फक्त सबस्टिट्यूट थेरपी म्हणून काम करतं. म्हणजे नशा बंद झाल्यानंतर त्रास होऊ नये म्हणून. मग इच्छेचं काय? क्रेविंगचं काय? म्हणजे तंबाखू गुटखा सोडण्यासाठी तलब कमी होणारी औषधं द्यावी लागतात आणि अशी औषधं सायकियाट्रिस्ट प्रिस्क्राईब करू शकतात. त्यामुळे फक्त च्युइंगम खाऊन रिझल्ट मिळत नाही. 5 प्रकारच्या औषधांचं जेव्हा कॉम्बिनेशन देता येईल तेव्हा रिझल्ट हे शक्य आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, रिॲक्शन होणारी टॅबलेट ही फक्त दारूसाठी असते, अल्कोहोलसाठी असते, तंबाखू गुटखा सोडण्यासाठी नसते. त्यामुळे तलब कमी होण्याची औषधं आणि त्रास होऊ नये म्हणून औषधं ही इम्पॉर्टंट रोल प्ले करतात तंबाखू गुटखा सोडण्यासाठी.